राम राम मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. कसे आहात? मी प्रवीण प्रिन्सेस विचारवरती सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत. तर मंडळी सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत. तर आता थोड्याच वेळामध्ये ऊन वगैरे पडणार आहे. तर आता मी जाणार आहे मुलांना स्कूलमध्ये सोडायला. तर मंडळी ब्लॉग पूर्णपणे बघा आणि ब्लॉगला जे कोणी सपोर्ट करत आहेत त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मंडळी ब्लॉग पूर्णपणे बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी प्रवीण प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहेत. सर्वांना शुभ प्रभात. मंडळी बघू शकता सकाळ 8:30चं वातावरण आहे. 8:30 म्हणजे 9च वाजलेले आहेत. तर ऊन पण पडलेलं आहे. तर सकाळचं वातावरण मंडळी खूपच छान झालेलं आहे. तर प्रिया आणि मी दोघांना मुलांना सोडलेलं आहे स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं चाललेलं आहे, म्हणजे भाजी वगैरे आणायची होती. तर मंडळी वातावरण बघू शकता, उन्हामुळं खूपच एकदम भारी झालं होतं. त्याच्यामुळे म्हणलं की शूट करूया. तर फुलांची झाडं बघू शकता मंडळी, ह्या कागदी जी फुलं आहेत ना तशा टाईपमध्ये फुलं आहेत. तर ते इतकं छान दिसतंय ना मंडळी. इथून समोरून जो आहे तो सूर्यप्रकाश यायला लागलेला आहे आणि मध्ये जे आहे ते एकदम मस्त झाडं जे आहेत ते व्यवस्थित सुसज्ज लावलेले आहेत. तर किती छान दिसतात मंडळी, बघू शकता. इकडे मस्त अशी पिवळी फुलांची पण तटबंदी खूप छान दिसते. इकडे बघू शकता मंडळी, आता आम्ही चाललेलो आहे भाजी आणायला. तर मंडळी बघू शकता डंपर आहे पुढं. तर थोडंसं स्लो जाणार आहे आम्ही, कारण की डंपर जो आहे तो त्याचं तुम्ही भरपूर इन्सिडेंट्स बघितलेलं असतीलच. डंपर जर असेल तर थोडं स्लोच गेलेलं बरं आहे, कारण तो पुढं गेल्यानंतर आरामात आपण जाऊ शकतो. तर मंडळी वातावरण बघा किती छान आहे आणि सकाळ सकाळ गाड्या वगैरे काहीच नसतात मंडळी, ट्रॅफिक काहीच नसतं. इथं मंडळी बघू शकता जे आहे ते खडी वगैरे जे आहे ना तर इथं टाकलेले आहे. तर इथं एकदा एक जण पडलं होतं मंडळी. जेव्हा मी जात होतो तेव्हा तिथं एक जण पडलं होतं, म्हणजे माझ्या समोरच झालं होतं. तर मंडळी असं आहे, जेव्हा रस्त्यावरती खडे असते तेव्हासुद्धा तुम्ही एकदम स्लो चालवा. तर मंडळी एन्जॉय करा ब्लॉग पूर्णपणे. मी ब्लॉग जो आहे तो सुरू करत आहे मंडळी. हे आलेलं आहे स्कूलमधून. स्टार दाखवा, कुठं कुठं स्टार आहे बघू. हो बाय, तुझ्या हातावर स्टार दिलाय ना? कोणत्या कलरचा आहे? कोणत्या कलरचा स्टार? अयो भैयाला दिलाय की स्टार. हे काय भैयाला स्टार दिलाय. भैया कसं हुशार असणार मग, त्याच्यामुळे दिलेलं. अरे तुला दाखव ना बघू. दाखव नाही तर नीट. आहे स्टार. बघायला आलाय तुम्ही? काय बघायला आलाय? ज्यूस आहे. बघू कशा ज्यूस आहे का? ऑरेंज. बापरे, उरतोय का प्रिया? मंडळी हे जे संत्रा आहे ना, एक दोनच होते. तर प्रियाला म्हणलं पुरतंय का? तर बघू शकता एकामधून एवढाच निघलेला आहे ज्यूस. अरे या की ज्यूस प्याला. बस जाऊ. हा बस जाऊ, आणते. तिथं बसल्याशिवाय कसं देते? हे कुणी केलंय सांगा? गाड्या कुणी घातल्या त्या? भैया तू म्हणला ना मगाशी. सगळ्यांनी म्हणून केलंय का? छान केलंय. आम्ही काम करतो पण तुम्ही काम केलं. काय आहे? टेडीवेअर. मला दाखव. हे घड्या घालायला ते मित्र. मंडळी बघू शकता, आरवी आणि भैया दोघांनी ना अशा घड्या घातल्या त्या आणि ठेवलेल्या आहेत त्या. तर सांगा आली मला. हां असं मंडळी आरवी बघा किती छान सगळं करते, कारण प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते जणू. मंडळी कसे आहात? तर संध्याकाळच्या मंडळी वाजलेले आहेत 6चं टायमिंग. सॉरी 6 नाही आहे, 7:30चं टायमिंग आहे. लगेचच टायमिंग मंडळी पुढं जातं. तर मंडळी भैया आणि आरवीनं आलेल्या मला दाखवलेलं आहे की आम्ही पप्पा घड्या घातलेल्या आहेत कपड्यांच्या. तर तुम्ही बघितलेलं असतील किती छान घड्या घातलेल्या आहेत मंडळी. दोघं पण घड्या घालतात. काय झालं? रात्र झाली. हो आजी येणार आहे. परवा येणार आजी. परवा. अरे परवा येणार आजी. परवा आता नसते. परवा असू दे, छोटा आणि मोठा काय नसते. आणि लगेच पिऊन फिनिश करतं ना त्याला शक्ती येणार बरं का. शक्ती कोणाला येते? हां जो पी. काय झालं?
अरे ते एकच असतंय. प्रिया ते दे त्याला. ते असू दे बघ दीदी माझी चांगली आहे. तू काय पण माग तुला. त्यात जरा ज्यादा हे टाकायचं नाही का? ज्यादा हे टाकायचं नव्हतं साखर. जरा असं कसं होतं. हा गोड आहे छान छान. किती गोड आहे रे. वा वा खूपच गोड आहे. हा ते काढ बरोबर. गोड आहे ना. हा टाकले मग ते सगळं फिनिश करायचं आता. ठेवायचं नाही काहीच. ठीक आहे. मग काय होतं तरी पेलं मोठं होतं. हा काय आली तुझं. तुझ्यातलं पण काढायचं आहे. जा तिकडे मम्माकडे जा आणि मम्माला म्हणा काढून दे. हळूहळू जा पाडशील त्याला. हळू जाय. दोघांचं बघितलं असेल गंमत जम्मतच चालू आहे की त्यांना म्हणजे जो काय म्हणतात मोसंबी जे आहे किंवा संत्रा जो आहे तो जो आणलाय ना तर त्याचा ज्यूस आहे तो आंबट लागतो. त्याच्यामुळे त्याच्यात साखर टाकून दिलेली आहे. आणि भैया तरी पण अदला बदली करायला आलेला आहे कारण त्याला वाटलं की त्या ग्लासमध्ये गोड लागते आणि दोन्ही पण ग्लास सेमच आहेत मंडळी. प्या की हा मग तोंड का असं करायला आलाय. हा ते गोड लागल्यावर कसं पितो. हा गोड आहे खूप बबल्स पण असतात. मंडळी बघितलं असेल भैयानं ग्लास जो आहे तो रिटर्न दिलेला आहे कारण तो गोड लागत नाहीये. दे मी पितो. तर मंडळी बघू शकता आता मी पिणार आहे कारण काय झालं पाहिजे तुला. मग घ्या मग तेच सांगतो ना तुला प्यायला. मंडळी बघितलं असेल भैयानं परत ग्लास माझ्याकडून घेतलेला आहे. मी एकच गोड पेलेलो आहे आणि किती गोड लागते. गोड आहे खूप. हा छान आहे कसं आहे. छान आहे. तर मंडळी अशा तऱ्हेने दोघं पण प्यायला आलेले. आंबट मग ते आंबट आणि गोड दोन्ही पण आहे. आंबट पण लागते आणि गोड पण लागते. मग सगळं फिनिश करा. कोण फिनिश करते बघू शकता. चला तू करतोय बघू. फिनिश झाल्यावर लगेच सांगायचं पप्पा संपलं माझं असं म्हणायचं. जे नंबर जे येईल त्याला बघ. प्रिया काय करायला तू. काय पॅन्टला चेन लावायची. ओके ठीक आहे. तर मंडळी बघू शकता प्रियाचं काम चालू आहे. कुठं काय मच्छर हँडवॉश करते मच्छर. आता ते पे ग्लास आहे ते काचेचा ग्लास आहे. इकडे इथं बस पहिला. हे फुटतंय लवकर बस तिथं. इथं बसून पेचं रे. हे काचच असते रे. बसून पे. आणि इथं वर काय म्हटला तू. किडा आहे रे. किडा आला. कशासारखं म्हणजे काय आरवी काय म्हणते ते. कशासारखं म्हणजे काय कळलं नाही. अरे तो किडा आहे ना. अरे तो किडा आहे. आणतो उद्या तुला पण आणतो. ठीक आहे आणतो ठीक आहे. मंडळी प्रियाचं काम चालूच आहे. काय फोटो कशाचा फोटो काढायचा. हा ह्याचा फोटो तुला मॅमनं लावलं. बघू जरा महाग जरा बघ कसं आहे. गेलंय लगा आता हे मोजायला लागलंय सगळं. गेलंय चाललंय ते. सकाळपारी आता आंघोळ मग केळं झाले सगळं जाते. उद्या अजून मॅमला म्हणायचं मला अजून एक स्टार द्या म्हणणार का. इकडं नाही इकडं आहे. बरं दाखव नुसतं स्टार. ठीक आहे थांब दाखव. अरे संपलं तुझं सगळं फिनिश केलं. फिनिश कर ना सगळं. नाही केलं ना जा करून जा. 10 म्हणायच्यात कंप्लीट करायचं. 1 to 10 म्हणणार. 10 म्हणल्यावर संपलं पाहिजे.
त्याचे दूध कोण पिलं तू पिला दीदी पे लवकर स्टार्ट कर 1 to 10. अरे त्याशिवाय आपली वाढ होत नाही. आपण तेवढंच राहतो. फटाफट पिऊन टाक सगळं. पप्पा माझं पी लवकर पटपट. फ्रुटी असं ते तोंड पुसत बसायचं नसते. एकदा तोंडाला लावला ना सगळं संपवायचं. संपव. पी लवकर लवकर पी. 10 म्हणल्यानंतर संपलं पाहिजे. मी आता म्हणतो हा बघ स्टार्ट. 1 स्टार्ट कर लवकर स्टार्ट कर. 2 3 4 5 6 7 लवकर लवकर 7 पर्यंत आलोय. लवकर संपलं पाहिजे ग्लास. 7 संपला का ग्लास? म्हणतोय की तुझं संपायला पाहिजे ना. 8 झालं आता 2च राहिलेत. 8 9 झालं आता संपलं बघ. लगेच संपलं पाहिजे तरच बक्षीस. नसेल तर हारली म्हणायची आरवी. ओके 9 अजून आहे थोडा टाईम आहे. पी 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 लवकर. थोडा टाईम आहे. पी पी पी. लहान होते तेव्हा पेत होतं ना. आता काय झालं तुला? पी लवकर. हां पिऊन टाक. हां तेवढा पी आणि लगेच इकडं मला दाखवले. पी लवकर. ह्या 1 2 म्हणून दाखव रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 16 17 18 19 10 10 1 10 2 10 पहिला आचा मकाचा 7 तसं असते. हाय मकाचा दाखव 7 कसं हाताने तिथं आहे. तो आत्ता काढताना दाखवत होता कसं 7 काढायचं ते. अरे बघ दाखव मकाचा कसं. मोबाईलमध्ये दाखव. सर्वांना दाखवायचं. मोबाईलमध्ये दाखवलं ना सगळे बघतात. दाखव असं कसं कसं काढायचं 7. अच्छा मकाचा हा 7 आणि असं असं बरोबर. असं पण 7 आहे. दोघांना पण आलं. आणि अच्छा नाही मकाचा मकाचा सांग. 1 पासून डान्स करायचा. 1 कसं काढतात? नाही अच्छा अच्छा मकाचा मकाचा 1 तो कसं? आणि तू कसं आहे तू मी कसं? दाखवते मी असं आणि असं हा झाला तो झाला. आणि 3 कसा? बघायचं मग अच्छा 3 झाला की 3. 4 कसा? अरे पण 3 असं असतं. हा 3 तर मग बयान पण सांगितलंय कसं. ते नाही बरं ते जाऊ दे. 4 सांग. 4 सांग रे. अरे 4 थांब इथं सांग. 4 हा आला की 4 आला. आता बाहेर तू काय सांगतो? 5 सांग की. हा बरं ते 4 झाले. 5 सांग की तू. हा आलं आलं. हे आता सगळे पिठाचं डब्बं हे काय चालू आहे? पीठ तळले मी आता. पीठ आहे का? कसं पीठ आहे? हे गव्हाचं पीठ आहे पण हे पांढरं शुद्ध दिसायला मैद्यासारखं. तर मी काय केलं कालच गहू मी स्वच्छ धुतलं होतं. स्वच्छ धुतल्यानंतर ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं. नंतर बाहेर काढून 1-1.5 तास मी कापडामध्ये सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. आणि छान असं आपलं वाळवून कडक उन्हातमध्ये परत मी दळलेलं आहे बघा. हे बघा इथे चोथा भरपूर निघलेला आहे. एवढा निघलाय? हो मैद्यामध्ये चोथा भरपूर हे निघतो. काय पांढरं दिसणार सगळं पीठ. हा हे पांढरं दिसतं. हे असं झालेलं आहे बघा. मग ह्याच्यापासून आता काय बनणार? चपाती चपाती नॉर्मल चपाती बनवू शकतो. आणि आता सगळं मैदा मैदा म्हणून आम्ही यूज करू शकतो आपण ह्या पिठाचा. एकदा ट्राय करून बघ. काय मम्मा रोटी बनवते. अरे काय बाया असं चाललंय डब्यावर बसून. डबा खराब होईल.
बघू डबा खराब झाला की नाही झालं. डबा काय काय ठेव डबा दे पुरं डबा ठेव बया. तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला तर मंडळी आमचा जो ब्लॉग आहे तो नॉर्मल जे आहे तेच मी व्हिडिओ शूट करतोय आणि त्याचाच मी ब्लॉग बनवतोय मंडळी. तर मंडळी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट जे आहे ते जरूर करा. तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे कारण तर आम्हाला खूप चांगलं वाटेल म्हणजे की अजून कशा पद्धतीने व्हिडिओज बनवले पाहिजेत कोणता कंटेंट टाकला पाहिजे तर ते आम्हाला त्याच्यानंतर समजेल.